आपण आता आंबोली गावात आलोय, बरोबर? काय नाव आपलं? पारू भीमा बालचिम. अच्छा, काय झालं इथं की काय जागेचा वाद निर्माण झालेला इथं? जागेचं वाद काय नाही, पूर्वी आमच्या वडिलांनी गहाणवट म्हणून ही जमीन दुसऱ्याकडे ठेवली. अच्छा, समोरच्याकडे. हां, आणि सदर रक्कम केल्यानंतर ती जमीन त्याच्या ताब्यात द्यावी असा उल्लेख होता. स्टाम्प पेपर कोणाकडे दिली होती गहाण? गहाण चंद्ररूपा बालचिम यांच्याकडे ठेवली. अच्छा, हां. मग आता पुढं काय झालं? त्याच्यानंतर आम्ही कोर्टात दावा दाखल केला. त्यांनी मोजणी वगैरे आणली, 2-3 वेळा मोजणी आणली. 2014, 2013, 2015 अशी 3 वर्ष सलग मोजणी आणत होता. 2 वेळा खाजगी आणली, एक वेळेस सरकारी आणली. तेव्हा आम्हाला माहित पडलं की बाई एवढे क्षेत्र आपलं याच्यात निघते. आणि त्याचं काय म्हणणं होतं का ही जमीन जेवढी त्या गटामध्ये निघन, सर्वे नंबर आणि गट 612 मध्ये ती माझीच आहे असं. पण असं ते जे गहाणखत केलं त्याच्यात असं काही उल्लेख होता का? हा, की पूर्ण गटच त्याला देऊन टाकायचं? पूर्ण गटच नाही, दिलाच नाही. आणि सह्या वगैरे शेजारच्या लोकांच्या सह्या वगैरे नाही, कलेक्टर परवानगी नाही. म्हणजे त्याच्यात काय सांगितलं होतं की बाबा ज्यांनी जी गहाण केलं होतं तेवढंच फक्त नॉर्मल, बाकीचं गटाचं पूर्ण काही नाही. मग पुढं काय घडलं? पुढे त्याच्यानंतर आम्ही कोर्टात केस दाखल केली. चालू 2014 पासून तर 2025 पर्यंत केस चालू आहे. आता 2 महिन्यापूर्वी वकील म्हणतो की ड्रॉप झाली. म्हणजे कशामुळे ड्रॉप झाली? तो हजर नव्हता राहत. तो हजर नाही राहत. जर ऐका ना, तो हजर नाही राहत किंवा एक्सपायर झाला किंवा काही झालं पुढचं, मग केसचा निकाल तुमच्या साईडने आला पाहिजे ना? नाही, निकालच नाही. जजनी फेटाळला हा दावा. जजनी दावा फेटाळल्यानंतर हजर राहत नाही ड्रॉप झाली. त्याच्यामुळे हा, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही जवळजवळ 14 वर्ष केसला जायचो. माझे वडील हे पारू बालचिम आणि बुधाबाई आमची चुलती, आम्ही जायचो सतत हजर आम्ही राहायचो. पण समोरची पार्टी प्रतिविरोधी यायचीच नाही आणि त्यांनीच आमच्यावरती हा दावा लावला होता. अच्छा, आम्ही होऊन काही केलंच नाही. अच्छा, मग आता तो दावा संपला आता. मग आता पुढं काय राहील झालं त्याचं? आम्ही परत केस देणार आहे, कारण तो एक्सपायर झाला म्हणून आम्ही परत केस देणार आहे. आणि हे पटांगण पुढचं हे आमचंच आहे, हे पडीत क्षेत्र आमचंच आहे. आमच्या चुलते होते इथं, हे खळा वगैरे ते करत होते. या आमच्या चुलतीची 2 वावरं जातात आणि हे आमचे चुलत आहेत. पण गटवारी झाले नसल्यामुळे हे एकत्र आम्ही हे करत नव्हतो. नंतर आम्ही सगळे येऊन आता तसं पाहिलं तर नीलम अजिंक्य गोले हे जागा घ्यायला लागले. आम्ही महादेव कोळी. 2 मिनिटं आपण आता काहीतरी एक वेगळा मुद्दा छेडला. नीलम अजिंक्य घोलप म्हणजे सरपंच बरोबर, खामगावचे, बरोबर. हा, त्यांचं काय झालं इथं? ते आता हे जागा घ्यायला लागले. तर हे आम्ही आदिवासी आहेत आणि ती मराठा आहे. एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलं तर तिला ती जात लागू होती. तसे कोर्टाच्या मागे निर्णय नागपूर खंडपीठाचे आहे, औरंगाबाद खंडपीठाचे आहे, मुंबई हायकोर्टाचे आहे. आणि हे निकाल सुद्धा, आणि मी येणार आहे याच्यात, मी सगळं दाखल करणार. मी पार कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापर्यंत मी जाणार आहे. आणि हे मला सांगायचं एक आहे का माझ्या ह्या चुलत्यानो, माझ्या चुलती हो आणि माझ्या वडिलांनो हे अंगठे बहादूर आहेत. कालचं तुम्हाला दाखवतो ते तिघांचे अंगठेचे. तर काल मला जीव मारायची धमकी झाली. मला कोणी दिली? सूर्यकांत चंद्रकांत भालशिम. काय म्हणून? का तू हे आम्ही विकायला लागलोय, पण हे अनलिगली त्यांनी केलंय. आम्ही शेजारचे आहेत, आम्हाला तुम्ही विचारलं पाहिजे, आम्हाला नोटीस आल्या पाहिजे. असं नोटीस न देता हा मारुती वाहेळ माझ्या वडिलांच्या सख्या मेवणीच्या पोरगे, पण यांनी जे अनलिगली सगळं चालवलंय. आणि हा अजिंक्य घोलप अतुल बँकेचा कार्यकर्ते. अतुल शेठला मला एकच सांगणे, तुम्ही जर अशी लोक हे लफडेबाज जर पाठीशी घालून हे जर पंचायत समितीचे आरक्षण आहे म्हणून हिला पुढं करायचंय आणि यांच्याकडून हे राजकारणातून यांनी पैसा कमवून हे आमच्या गरिबांना हे लुटायला लागले. ती असा मुद्दा आहे. आणि मला येणार आहे मराठा समाजाला पण सांगायचंय का तुम्ही हे लव जिहाद करून सगळ्या आदिवासीला लुटणार का? हे पंचायत समितीचं आरक्षण आलंय म्हणून तुम्ही या नीलम अजिंक्य घोलप करणार का? तिथं माझं ठाकर बांधव आहे, ते ग्रामपंचायत ती एखादी ठाकर महिला का नाही झाली तर तिथं माझ्या ठाकर बांधव सुद्धा अन्याय. आणि हा सगळा समाज महादेव कोळी समाज. ऐका ना साहेब, तुम्हाला कधी कळालं की सदर जागा नीलम अजिंक्य घोलप ह्या घेत आहेत? अहो 2 महिने झाले, माझा फोन नाही, मला तो बोलतोय नाही मामा आम्ही घेत नाही, असं नाही तसं झालं. माझा सुद्धा तो रिलेटिव्ह लागतो. मला काय एकच सांगायचंय, ते नीलमनी आमदारकी लढवा, खासदारकी लढवा, फक्त येणाऱ्या आरक्षणच्यात कुठं लढू नको. आणि आमची जागा तिने हे करून तिला 10-20 पोरं झाली ती मांडीव घ्या, मी तयार आहे. माझी नातेवाईक आहे ती,
पण तिने हे असं अनलिगली नाही करायला पाहिजे. जिकडे जाईल तिकडे तिने सुखी राहावं. इथं काय करायचंय त्यांना? त्यांना इथं हॉटेल टाकायचं, बिअर बार. आणि हे पेसा ग्रामपंचायत इथं होणार नाही. त्याच्या वडिलांनी तिकडे बिअर बार टाकले, त्यांना इकडे सगळे हे आदिवासी सगळे बेवडेच करायचे त्यांना. हे हाते ध्यास मारुती वाळीने त्याच्या जावणी घेतलेलं आहे. इथं बार चालू करायचं या समोरच्या जागेत, हे समोरच्या जागेत. आणि हे मोकळं असं मिळून 69 गुंठे त्यांना ताब्यात घ्यायचे. हे कलेक्टर हे सगळं गपचूप यांचा कार्यक्रम चालू होता. मी काल आल्यानंतर मला जीवे मारायची धमकी. मारुती वाळ सुद्धा मोठा हे राजकीय यांनी हा इकडे तिकडे त्यांनी बरेच अनलिगली केलेले, पण ते जवळचं असल्यामुळे मी ते त्याच्या बाहेर काढलं नाही. आता तो माझ्या फार जीवाची धमकी देत होतो, तुला मारून टाकेल. त्याचा तो ज्याची जमीन घ्यायला लागलाय तो सूर्यकांत चंद्रकांत बालचिम, म्हणजे मर्डर करील. मग तुम्ही ही घटना आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनला कळवली का? काल मला फोन आला, कालपासून हे झाला. काल फोन आला, मी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे. फक्त मीडिया समोर सगळा महाराष्ट्र आणि तालुक्यातील जे आजी माजी जे आमदार आहेत यांच्या कानावर घालण्यासाठी मीडिया मार्फत मी एक तुम्हाला निवेदन देतोय त्यांना. एक आपण इथं आत्ता आहेत सर्व, तर आपले यांनी आत्ता जे सांगितलं याच्यात किती खरंय किती खोटंय? हे रिअल खरंय, टोटल रिअल खरंय याच्यामध्ये. म्हणजे आम्ही दुसऱ्याला देणार का? तुम्ही विचार करा. ही वडीलपारी जमीन आहे, ही माझी जमीन आहे सोनू सकाराम बालचिंची. मी ही त्याला जमीन देणार का? चंद्रकांत रुपाजी बालचिंला नाही देणार. वडील मरून गेले, 3 पिढ्याचा होय. माझा आजोबा भागू म्हातारा, गिरजू म्हातारा, त्यांचा बाप आपला नाही, मग हे त्यांची एक पिढी झाली ना, बागू म्हातारची गिरजू म्हातारची. माझा वडील सकाराम बागू, मारती बागू 2, आणि माई ही आता सुरुवातची पिढी. मग सांगा, आम्ही ही जमीन देऊ का वडिलांनी दाखवून दिलेला, हे जे त्याला पाय ओढून दिलेली. मग ते त्याला इतक्या वेळा आम्ही विरोध केला. आमचा पंजोबा रामजी बाबा, म्हणजे किती पिढ्या झाल्या तिथं, त्याला इथं आम्ही अजून खोकणे दिला नाही. म्हणजे ताबा तुमचाच आहे? ताबा आमचा. आता आमचा हे बात आहे, हे बात आहे. इथून खालता, या खांबल्यापासून खालता आम्ही, आणि ह्या यांची जमीन त्याला ऐकले म्हणून ह्या दुसऱ्या माणसाला लावलाय, तोही स्वतः लाईत नाही. म्हणजे हे सुद्धा त्यांनी पीक लावलेलं त्यांनी नाहीये. 2-3 वर्ष झालं दुसऱ्या कलर लावायचं, 3रा वर्ष. अजून एक मला बोलायचंय. 14 वर्षापूर्वी ही माझी चुलती, हिच्या मिस्टरांना त्यांनी गळ्याचा गचंडा धरला होता. तेव्हापासून हे बाकीचे आम्ही सगळे ताब्यात घेतलं होतं. पण नंतर त्यांनी कोर्ट चालू असल्यामुळे म्हणलं थांबलो आम्ही. आता हे सुद्धा याच्यावर सुद्धा आम्ही ताबा मारणार. हे फक्त अनलिगली केलेले आहे ते. आता ते पण एक्सपायर झाले. हे यांच्या गावातही ना याची दंडुकेशाही होते. हे 5 भाऊ मारामाऱ्या करणे, एकमेकाला लुटणे, असे यांचे धंदे होते असे. आणि हे पूर्वी आताही माझे हे 3 काल आम्ही तहसीलमध्ये अर्ज केले. अंगठे बहादूर आहेत, यांना त्यांचं नॉलेज नाही. आता मी यांच्या बरोबर थांबलो तर काल मला जीव मारायची धमकी आली. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात असं येते की ही अशिक्षित असल्यामुळे यांचा गैरफायदा घेतला. किती बोलबच्चन फायदा काय? समोरचा आकडा केस जर अक्षर दिसत नाही ते, आणि त्यांनी हे असे धंदे उठवले. 1974 साली गाणवत ठेवलेले. मग आता याच्यात तुमचं पुढचं पाऊल काय राहणार साहेब? पुढचं पाऊल आता तहसील आम्ही दाखल झालेलं आहे, अर्ज केलेला आहे. आम्ही कलेक्टरला जाणार, प्रांतला जाणार, आणि कोर्टात पण आता परत दाखल करणार. साहेब आता एक थोडक्यात आपण एक माहिती द्या. ह्या गटाचा नंबर, गाव आणि आपलं पूर्ण नाव. हा गटाचा नंबर 612, गाव आंबोली, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी तुकाराम बालचिम, सोनू बालचिम यांचे चिरंजीव, आणि हे मी यांचा शेजारी खातेदार. आणि यांनी ही जमीन विकायला लागली. आणि पहिली गोष्ट, मूळ मालक आम्ही असल्याने इथं माझे सगळे भाऊबंद असताना एखादी आदिवासी जमीन विकायचं म्हणल्या प्रांतला हे करावं लागतं, आमची पैसा ग्रामपंचायत त्यांना कळवायला लागतं, आणि पहिली गोष्ट शेजाऱ्यांना विचारायला लागतं. यांनी असं न करता सगळं अनलिगली चालवलं. मग यांनी न कळवता परस्पर न कळवता मी किती वेळा मारुती वाळणी माझा ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकलाय. ते मी लिगली करील, अनलिगली करील. आता कोर्टातच आम्ही लढणार आहे, आणि पूर्ण सगळीकडे मी हे करणार. अतुल शेठला मी 2 वेळा ह्या विषयावर बोललेले, त्यांनी माझे काही फोन उचलत नाही. का हे तुम्ही हे करा, तुम्ही जर हे आजी माझी हे तालुक्याचे कुटुंब प्रमुख असेल तर त्यांनी येणार, हे आम्ही कंप्लीट करणार, किंवा तुम्हाला जे निलमचं हे घेऊन नाचायचं असेल तर ते हे असं नाही. अनलिगली हे लफडेगिरी करणारे जर पुढे येत असेल तर आमच्या ओरिजिनल आदिवासींनी पंचायत समिती किंवा आरक्षण लढायचं का नाही. आम्ही आजही कुठल्या देशात जातीवर मारुती वाळ पण स्वतः आदिवासी आहेत. मग
ते स्वतः का नाही खरेदी करत? की आता त्याचा प्रश्न आहे, त्यांनी का करत नाही, का त्याच्याकडे पैसे आहेत की नाही, का मुलीला पुढं आणायचंय. खानगावला जसा अन्याय झाला खामगावमध्ये, ते तिथं ठाकर समाज आमच्या महिला अनुसूचित जमातीत, तिथं ते पाहिजे तर ठाकर समाजवाले व्हायला पाहिजे. ही लग्न लव्ह मॅरेज करून लफडेगिरी करून लग्न झाल्यावर नंतर लगेच ती तिथं सरपंच होते. हे माझ्या 45 जमातीवर अन्याय हे खामगावमध्ये म्हणजे झालाय. तुमचं काय म्हणणं आहे की अजिंक्य घोलपनी फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी लग्न केले का? दाखवतो का मी एक आहे पुढं पुढं हे करतोय सगळं, हे समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला हे 45 जमातीवर हा अन्याय त्या खामगावमध्ये झालाय. येणाऱ्या पंचायत समिती त्याला करायचंय. आपलं पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आम्ही आता कोर्टात लढणारच आहे. तहसील आहे परत कलेक्टर पर्यंत जाणार. आणि ही जी मारण्याची धमकी दिली, जी वेळ हा, मारण्याची, त्याच्यावर सुद्धा मी आता हे झाल्यानंतर मी आता जुन्नर जाऊन एफआयआर दाखल करणार आहे. मुलगे कोण? चंदर रुपा वालचिमचा मुलगा, अच्छा, त्यांनी दिली. त्याने हे आमच्या भावाला जीव मारण्याची धमकी दिली. धन्यवाद साहेब, आपण आता ही सगळी काय माहिती दिली, आम्ही ही दाखवणारच आहोत. पण आपण अजिंक्य घोलप, नीलम अजिंक्य घोलप आणि मारुती वाळ यांच्यावर आरोप केलेले आहेत. हे सत्य आरोप आहे. हा, 3 महिन्यापासून मी गप्प होतो. सत्य असतील असत्य असतील, त्यांनी आपण सुद्धा त्यांची बाईट देऊन हे खरं हे करून द्यावं. सत्य त्यांची बाजू मांडण्याचा त्यांची 100% बाजू आम्ही मांडू. प्रयत्न करणार. जर का त्यांनी दिली तर, दिली, हा, हा. ते नाही पण म्हणले हे करा. तर आम्ही जबरदस्ती करू शकत नाही. अहो, मी 3 महिने त्यांना विचारतोय का मारुती दादा असं चाललंय का, ते अजिंक्यला मी जावई म्हणतो, त्याची मुलगी म्हणून तो मावत आमच्या वडिलांच्या मिळून जाईल म्हणून जावई असं नाही. हो मामा, हे चुकीचं आहे म्हणजे आम्ही काय काल घ्यायला ज्यावेळेस लागलोच नाही. त्याच्या मुलीचं मी नाव काल घेतलं प्रत्यक्षात त्यांच्या ऐकलं. वकिलांनी ना, तेव्हा आम्हाला कळलं का हीच घेते परफेक्ट. मी पण काल ती आतापर्यंत तहसीलमध्ये माझ्या भावाला प्रत्यक्षात तिचा मला बाप माहित नव्हतं. यांना म्हणलं थांबा जरा. म्हणायचं नाही आम्ही घेत नाही, नाही, आमचा तिला असा घेऊन विषय देणार नाही. नाही, असंच तुम्हाला. अनलिगली डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन आणून हे ताब्यात घ्यायचं, कंपाऊंड करायचं होतं, हे त्यांच्या डोक्यात होतं. पहिल्या काळात कसं होतं, दंडुकेशाही होती. बरोबर. हे चौघे भाऊ होते ना, हे दंडुकेशाही करूनच अशी जमीन घ्यायची. खाता तर फुटलेलंच नव्हतं. अहो, याची एकाचंही गटवारी खातं झाली नाही, पडलं. तेव्हा ढिलेराव साहेब होते. गट नंबर 1 आला, पण सामुदायिक हिस्सेदार आहेत ना. म्हणजे अजून याची गट पण नाही झाली. नाही, नाही, गटवारी झालीच नाही. म्हणून तर त्याला माहित नाही का आपली किती आहे. त्याला माहितच नाही आपलं क्षेत्र किती. एकदा आमच्याशी भांडलं होतं का माझं जेवढं आहे ना तेवढं काढून द्या असं तो म्हणत होता. म्हणलं इथं गटवारी गटवारी झालेली झाली आहे. नाही तर तुला आमचं देणार क्षेत्र कसं? नाही, क्षेत्रच त्याला माहित नाही. एकच आहे त्यांचा. म्हणजे आता अजिंक्य घोलपचं म्हणणं आहे सगळंच माझं. सगळंच माझं. तो घ्यायला लागलाय ना, मग त्याचं म्हणणं आहे सगळं किती गुंठे घेतोय? 69 गुंठे. 69 गुंठे. हा, 69 गुंठे. तर ही माझी चुलते. आता हिचे पण नवरे एक्सपायर झाले. हिचे 2 वावर जातात लागवडीचे. हिचं तर काही जमत नाही. तुम्हाला दिसतंय ना, हे एवढा एक गट नंबर आहे. हा समोरचा. हा, एवढा दिसतंय एवढा. पुढे आहे ना हिरडीचं झाड आहे. हो. तिथपासून असं 69 गुंठे म्हणजे 2 एकरला. आता कसं जर साहेब त्याचं मोजलं ना वैयक्तिक, आता तो करतोय ना, हा. हे 69 त्याला म्हणा मोजून दाखवा आम्हाला 69 गुंठा आहे का? हे एवढं हे 69. एवढं आता त्याचं एवढंच ताब्यात आहे. हे किती असेल मी तर 69 नाही भरला. हे 15-20 गुंठेचं असेल फक्त. हा, फार फार तर. फार तर 15-20 गुंठेच आहे. साधारणतः इथं जागेला भाव काय असेल साधारणतः? आता लोक 20-30 हजार रुपये गुंठ्यानी समजा हे करतात. याच्यापेक्षा जास्त नाही. दारेघाट फुटला तर ही करोडोनी प्रॉपर्टी होणार आहे भविष्यात. आता 20 ते 30 हजार रुपये असं आहे. म्हणजे हे कवडी मोल घ्यायची आणि पुढे याच्यात हा. मोठं हे करायचं. 500 रुपये फसवले, अनलिगली गेले. 500 रुपये. ते तुम्ही मागाशी म्हणत होते काय, ते दुसरीच लेडीज आणली आणि हा, त्यांचं दुसरी आणतात. म्हणजे तो काय त्याची- प्रकार होता तो? हे आमचे चुलते. यांची आई जिवंत होती. हा. हिला म्हणजे जर नावं करायचे यांचे माझ्या चुलत भाऊ याचे हं. वडील हे होते. यांना आणि यांची आई पण होती. यांना नाही तर त्यांनी त्याचीच आई उभी केली याच्यामध्ये प्रांत रजिस्टर करायचं होतं. कोणी? चंद्रकांत रुपाने. हा, त्यांची स्वतःचीच आई उभी हा, केली. स्वतःचीच आई. आणि जी आमची चुलत आजी होती तिला नेली नाही. पण या 2 भावांची संमती पाहिजे. आणि यांची हा. संमती नाही. 18 पुढे 1953 जन्मतारीख ह्या चुलत्याला. ऐका ना, मला एक परत एकदा थोडासा प्रश्न विचारायचा आहे की यांची आई न नेता न नेता त्यांनी स्वतःचीच आई यांची आई म्हणून दाखवली. हा, यांची आई म्हणून दाखवली का यांचं सहमती आहे म्हणून. मग तर साहेब हा फ्रॉड आहे. हा फ्रॉडच आहे. फ्रॉड आहे म्हणून फ्रॉडच आहे. public समोर आणायचंय. म्हणून तर आम्हाला त्याच्यासमोर आणायचंय. कळून द्यायचं. किती गुंठे येत आहे. हा, फ्रॉडच आहे. म्हणजे आधीपासून यांनी असेच धंदे आणि करून आता हे सुद्धा केलं. जो आम्ही वकील दिला होता ना त्याला सुद्धा मॅनेज करून तो तारखेलाच येत नव्हता. कोर्टाने पेटवला तो तारखेला येत नाही आणि त्यांनी दावा केला तर तोच तारखेला येत नव्हता.
दावा त्यांनीच आमच्यावरती लावला होता. तोच तारखेला हजर रेग्युलर तारखेला जातो तो आम्ही रेग्युलर जात होतो. शेजारी 6 लोकांच्या आहेत ना, दुसऱ्या कालदरच्या कोणाची माहिती हा, बाहेरच्या लोकांच्या सह्या. बाहेरच्या लोकांच्या शेजारी शेजारच्या कोणाच्या सह्या नाही मग हे शेजारी त्यांची सही तू पाहिजे केलं ना, कसं काय? शेजारी लोकांची. तर कालदरचा कोण माणूस आहे त्याची एक सही तिथं कोर्टात तो आम्ही केस केली एक्सपायर आहे आता. हा त्याची एक, आणि एक वरतीला वाढीचा माणूस त्याचं पण एक्सपायर झालंय त्याची सही. शेजारीनं लोकांच्या सह्या घेतात, बाहेरच्या गावच्या लोकांच्या सह्या घेणं, अशी कुठं जमीन विकत घेतात का? शेजारी भावकीची सही, आमची जमीन आहे समजा आम्हाला विकायची, आम्ही शेजाऱ्यांनी ते म्हणणार ना का तुमचे तुम्ही विका म्हणून, पण दुसऱ्यांच्या सह्या घेऊन जर तिथं कोर्टामध्ये त्यांनी हे केलं मग ती खरोखर जमीन त्यांची नाव केली असेल का? आणि ही 2012ला केस चालू झाले. मेन म्हणजे काय झालं, त्यांनी जमीन माझ्या सासऱ्याने केव्हा दिली असेल हे मला माहित नाही. माझं आता 15 वर्ष चालू आहे लग्नाला, आणि हे माझे सासरे माझ्या सासऱ्याचे भाऊ, तर ते म्हणजे त्यांनी त्यांना लहानपणी दाखवलंय, म्हणजे असं वयात नव्हतं म्हणून असं दाखवलंय त्यांनी, पण ते वयात होतं. त्यांच्या सासूचं त्यांनी तिकडं त्यांनी सोयरा नाही, त्यांच्या सासूला भाऊ नाही ना, मग ते भिवाडला जमीन करतात तिकडं. मग इकडं आम्ही करीत होतो जमीन, म्हणजे माझे सासरा ते, मग ते जमीन माझ्या सासऱ्यांनी ठेवली असेल कशाबद्दल ते काय आम्हाला माहित नाही. मग ते करीत होतं, लय वर्ष करीत होतं हे जमीन ते. मग त्यांनी चालू होती जमीन, करीत होतं, खात होतं, करीत होतं, खात होतं. त्यांनी अचानक डायरेक्ट मोजणी आणली, मला इथं मोजणी माझी जास्त आहे असं तसं करून ते भांडणं करायला लागली. मग भावकी उभी राहिली, तुम्हाला दिलंय तेवढं खा, जास्त कोणाचं समजा भावकीचा आमचा अजून गट फुटले नाही, मग दुसरी देणार आहेत का त्यांनी जमीन? देऊ शकत नाही. ते म्हणले जेवढी तुम्हाला दिले तेवढी हे करा. त्यांनी ऐकले नाही, त्यांनी मोजणी टाकली तर मग हे शेजारी उभे राहिले आमच्या इकडे, आम्ही मोजणी टाकून देणार नाही, मार आमची झाली, मार झाली. तर मग कोर्टात केस तयार झाली, तर आम्ही कागदपत्र काढले, तर आमच्या फिर खरेदीचा कागद आहे, त्यांनी कितीला घेतले काय केले ते कागद आम्ही कोर्टात दाखवले, सगळं आमचं तयार झालं. मग त्यांनी कळालं का ही जमीन आपण घेतली नाहीये. मग ते म्हातारं ते लगेच विकायला सुरुवात. अजून मग ते मारुती वाड्याच्या पोरीला पण कळायला पाहिजे काही अजून तारीख फायनल झाली नाही, आपण जमीन घेऊ कशी? आपण मोठा माणूस झाला म्हणून गरीबाला दाबून ठेवायचं का मागं? असं नाही करायचं तिनं, आपण माग गरीबाला हे करायचं. ती केस फायनल झाली व त्यांच्यातर्फे ती जमीन निघाली तर तुम्ही घेऊ शकता. अजून ती केस सुद्धा याच्यावर गेली नाही, मधच केस या दाबून लगेच मी जमीन घ्यायला उभा तयार झाले तर ते जमल का? तुम्ही सांगा बरं. असं डायरेक्ट त्याने हे चाललंय. मग केस तयार झाल्याशिवाय मारुती वाळे ते कसं काय जमीन घ्यायला लागली? का घ्यायला लागले? आम्हाला हा मुद्दा पहिला हे करायचा. अजून आमची केस 14-15 वर्ष झालं तारीख चालू आहे आमची. आता ते एक्सपायर झालं तर त्याचं पोर येतं, त्यांनी कागदपत्र पुढं करावा, त्यांनी लढावा. तुमची जमीन असेल तर तुम्ही स्वतः घ्यावा, नसेल तर आम्हाला देऊन टाका. काय तवाच्या काळात होते 500 रुपये, आम्ही आता 10,000 रुपये देऊ शकतो. 10च्या 20,000 रुपये आमच्या जमिनीचं देऊ शकतो. फिर खरेदी कागद आहे ना, मग ते देऊ शकतो आम्ही. आणि जर नाहीच तुम्हाला हे करायचं तर काय कायद्यानुसार होईल ते लढा ना. धमक्या कशाला देता कोणाला? आता जमीन ते जर म्हणतात त्याला 2 मुलं आहेत बरोबर, जयवंत चंद्रकांत बालचिम, सूर्यकांत चंद्रकांत बालचिम, त्यांना जर वाटतंय की ही आमची जमीन आहे आणि आमच्याच वडिलांची वडील पारी आहे, तर त्यांनी स्वतः कोर्टात आमच्या समोर दावा लावा, लढावा. आम्ही स्वतः लढतोय, आजही आम्ही तयारच आहे लढायला. पण त्यांनी माघारी का घेतली? बाप जरी एक्सपायर झाला असेल तरी मुलांनी तो वारसा चालवायला पाहिजे पुढे. बरोबर आहे ना? जर तुमच्या पद्धतीने झाली तर तुम्ही लढू शकता किंवा कोणालाही देऊ शकता ते, बरोबर आहे का नाही? तुम्ही मध्येच माघारी का घेता? बरोबर, मुलाचा अधिकार आहेच ना. वडिलांनी जरी केस काढली असेल ना तर मुलांचा अधिकार आहेच लढण्याचा, असं येते. आता यांच्या वडिलांनी दिलाय त्यांनी हे केलं, मग माझा भाया लढतो त्याच्यासाठी. आता भायाला माझ्या माहित नाही, पण कागदपत्रे घरात येते. 14 वर्ष झालं केस, आणि त्यांनी माहिती आमच्यासारखी केस होते आधीच मध्यंतरी विकायला लागलं. हे जरा फायनल केस येऊन तर द्या ना. फायनल मध्ये नाही ऐक ना, जर का तुमची केस चालू असेल तर याचं खरेदी खत होऊ शकत नाही. ते एवढं सरपंच बाई तिला अक्कल नाही का? खानगावच्या सरपंच बाईला अजून लगेच कसे काय वाद मिटलाच नाही तर जमीन घ्यायला निघाली कशी काय लागली ती? नाही, त्यांच्या डोक्यात असेल की बाबा वाद मिटवून टाकू. जाऊन आले आमची काल माणसं, आम्ही तारखेला होतो सगळे. आता इथे सगळे अनपड आहेत, याच्यात कुणालाही सही येत नाही, सगळ्यांचे अंगठे. वकील पण टाकलेले आम्ही. नाही, त्यांना वाटत असेल की बाबा आपण केस मिटवू किंवा हे, त्याच्यामुळे ते खरेदी आमच्यामध्ये यायला पाहिजे, बसायला पाहिजे का आम्ही ही जमीन घेतोय, तुम्हाला मान्य आहे का असं विचारायला पाहिजे. वकिलांनी काय सांगितलं की केसचा रिझल्ट लागला तो तारखेला येत नाही म्हणून ते तुमचा दावा हा फेटाळला. असा केसचा रिझल्ट लागला असं यांनी आणली हे चालवलं, म्हणून आम्ही प्रति दावा परत करणार आहे.
चालतंय. परत ती दावा करून हे परत आम्ही ते लढणारच आहे. चालतंय. पुन्हा एकदा आपणास ऑन कॅमेरा सांगतोय की आम्ही त्यांची बाजू ऐकण्याचा त्यांची प्रयत्न बाजू करू. बघू. हा ना तुम्ही. त्यांनी दिली तर हा. नक्कीच त्यांची प्रतिक्रिया काय असेल ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जनता न्यूज, आंबोली.